माझ्या वार्षिक परीक्षेचे पेपर सुरू असतानाच आणि दोघी मामींचं वावरातल्या कामावरनं चांगलंच भांडण जुंपलं होतं. ऐन परीक्षेच्या काळात मला खूप मनस्ताप झाला होता. 1-2 दिवस वातावरण निवळायला लागले. कुणी कोणाशी अजिबात बोलत नव्हतं. अशाच परिस्थितीत मी पेपर देऊन मोकळा झालो. इकडं कायम होणारा भांडणतांटा आणि तिकडं खांब्याला आम्ही वायली निघाल्यामुळे मी कैचीत सापडलो होतो. खांब्याला निघताना हे माझं इथलं शाळेचं शेवटचं वर्ष असं मनात ठरवून टाकलेलं होतं. निघताना ने गोणीत एक पितळी तपेलं, पत्र्याचे एकात एक घालून 2-3 डबे अशी गोणीभर भांडी माझ्याजवळ दिली होती. सोपान मामा मला संगमनेरच्या कमल पेट्रोल पंपावर वाण्याच्या गाडीत सोडून परत दोडीला निघून गेला. संध्याकाळी घरी पोचल्यावर अक्का आणि नानाला एकदम बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मी माझ्या कामाला लागलो. खालच्या वावरात टमाट्याची लागण करायला 10-15 दिवसापासून नांगरणी करून ठेवलेली होती. एप्रिल महिन्याचं ऊन आता चांगलं तापायला लागलं होतं. मी खांब्याला सुट्टीला येऊन महिना झाला होता. नानांनी सीताराम फेकऱ्याची बैलजोड आणून मोठ्या लोखंडी नांगरानं 2 दिवसा अगोदर टमाट्याला सरी काढली होती. वरच्या वावरातल्या नारळीजवळ 5-6 वाफे टमाट्याचं रोप गादी वाफ्यावर टाकून ठेवलं होतं. तेही आता लावायजोगं झालं होतं. घरापासून जरा लांब रोप टाकून ठेवावं तर उन्हाळ्यात कुत्री रोपाचे वाफे उकरून लई नुकसान करायची. मागच्या वर्षी तसंच झालं. मधल्या वावरात रोप टाकून ठेवलं आणि कुत्र्यांनी लई धिंगाणा घातला. रोपाची सगळी मोडतोड झाली. त्यामुळं आता ते माणसांच्या नजरेखाली राहीन म्हणून जवळच टाकलं होतं. घरातून सुद्धा वाफे सहज दिसायचे. मी, दत्ता आणि नानांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लागवड सुरू करायची म्हणून दिवसभरात रान बांधून घेतलं. संध्याकाळी अंधार पडायच्या टायमाला 2 वाफ्याचे रोपसुद्धा उपटून ठेवले. जेवण झाल्यावर 9-9:30 नंतर लाईट चांगली चालायची. एकदा मोटार सुरू झाली की पाणी उपशेपर्यंत घोर नसायचा. त्यामुळे रोप उपटताना नानांनी आम्हाला संध्याकाळीच सांगून ठेवलं होतं, काल रात्रीचं आणि आज सकाळपासूनचं विहिरीतलं सगळं पाणी येहरीत जसंच्या तसं आहे. म्हणजे आज रात्री एकदा मोटार चालू झाली का दिवस उगूप होत मोटर बी चालन आणि टमाटे बी लागतील सगळे. नानांनी ते गणित एकदम पक्क करून ठेवलं होतं. त्यांच्या हिशोबानं त्याच्यात अजिबात कसर राहणार नव्हती. अगदी सगळं तंतोतंत जुळलं असं ते छाती ठोकपणे सांगत होते. अरे, सगळ्यांची जेवणं येरवळी झाली पाहिजे बरं का, तेव्हा आज जरा हात उचलून स्वयंपाक कर लवकर. रोप्याच्या वाफ्याजवळून घासाचं ओझं घेऊन जाताना नानांनी अक्काला सांगून टाकलं. घरी गेल्यावर लगेच अक्कानं तिचा स्वयंपाक चालू केला. भामा अक्की तिला स्वयंपाकाला मदत करत होती. रोप उपटून ते नानांनी आणि मी पाटीत जुळवून ठेवलं. पाटी माझ्या डोक्यावर देत, नेवरती तू चाल पुढं, पाटी ठोई तिथं वाट्यावर चांगली, वल्ला बारदाना करून टाक त्याच्यावर, सुकणार नाही म्हणजे ती. मी तसाच पुढे जाऊन सापराच्या वळचणीखाली ठेवून दिली. टाकीतल्या पाण्यातून रोपावर बारदान ओलं करून टाकलं. तेवढ्यात नाना मोठा लांब लचक लोखंडी गज घेऊन आले. दत्ता, जुन्या कापडाच्या चिंध्या अनभर जरा गोळा करून इकडा टॅंबा करायला पाहिजे. निवृत्ती, तुला आणि दत्ताला आज आमच्याबरोबर रातपाळी करावी लागा ना, तेव्हा कुठं काम होईन आपलं. भामा, तू पण पाय, जमलं तर ये खाली वावरत आमच्या संग. अंधारी रात्र असल्यामुळे नानांनी दिवसा सगळी तयारी करून ठेवली होती. लागवडीचं काम असल्यामुळे वाफा भरल्यानंतर पुढच्या वाफ्याला बार देऊन अंधारात सगळी रोपं बरोबर लागली का याची पूर्ण खात्री केल्याशिवाय नाना पुढच्या वाफ्यात पाय ठेवत नसायचे. एकदा असंच मागं लागवड करताना लक्ष दिलं नाही म्हणून एक पूर्ण सरीच लावायची राहिली होती. हे आम्हाला 3ऱ्या दिवशी सकाळी मी वावरात चक्करला गेलो तेव्हा कळलं. पहिलं लावलेले टमाटे चिकटून गेले, मग याचा मेळ बसत नाही. हे सांगता सांगता इकडं नानांचा टेंभा करणं सुरू होतं. जेवण उरकून नाना मळ्यात जाऊन मोटर सुरू करून आले. तोपर्यंत आम्ही जेवून सगळं आवरून वावरात जाऊन पाण्याची वाट बघत होतो. आणि तेवढ्यात पाणी एकदाचं वाफ्यात पोहोचलं. मी फावडं घेऊन पाण्याच्या बाऱ्यावर होतो. दत्तानं एका हातात टेंबा आणि दुसऱ्या हातात टेंबा बुडवायला रॉकेलचं डबडं धरलं होतं. भामा अक्की बरोबर आली होती. गणपतीचं नाव घेत नानांनी वावरात पहिलं रोप चिकटवलं आणि एकदाची लागण सुरू झाली. चांगले 2-3 पाडगे लावून झाले आणि तिकडं डीपीवर रात्रीच्या अंधारात आवाज येऊन जाळ झाल्यासारखं काहीतरी चमकलं आणि इकडं मोटार बंद झाली. नानांनी लगेच, चाल बरं दत्ता टॅंबा घेऊन, काय झालं ते इथं बघू, तुम्ही थांबा इथं वावरात, आम्ही आलो डीपीओ जाऊन, असं म्हणत ते खूप चिडचिड करत निघून गेले. मी, अक्का आणि भामा अक्की आम्ही तिघं
तिथंच शेजारच्या कोरड्या वाफ्यात सरीला पाठ लावून बोलत बसलो. ते येऊस तर झोप येऊ नये म्हणून मी अक्काला म्हणालो, अक्का, आज दादानं सांगितलेलं तुमच्या लग्नापासून पुढचं राहिलेलं सांग बरं. लय दिवसाचा मी म्हणतोय तुला, पण टाईम जुळत नव्हता. त्यावर अक्का म्हणली, आज सांगते बाबा येईन तसं, आता मोटर सुरू होस तर आपल्याला तरी काय काम आहे. असं म्हणून अक्कानं दोन्ही हात एकात एक जुळवून घेतले. जुळलेल्या तळ हातावर डोकं ठेवून वर अंधाराकडे बघत मागचं सगळं आठवून ते सांगायला लागले. मी 10-11 वर्षाची असन तवा. 1968-69ला दादा मुंबईत गोदीला कामाला होता. लक्षाबाबा नेटकाच 1-2 वर्ष अगोदर वारला होता. मी लहान होते, पण आता मला चांगलं कळायला लागलं होतं. आपल्या बच्या हाताखाली सरपान काडीचं काम माझ्याकडंच होतं. अजून हिरा मावशीचा जन्म झालेला नव्हता. दादा मुंबईला येऊन जाऊन करायचा. तिकडं बला काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. रोज पहाटे उठायचं, जात्यावर दळण दळायचं, दुसऱ्यांची घरं शेणानं सावरायची, पोरानं सकाळी 8च्या आत कोरड्यात भाकरी करून स्वतः मजुरीच्या कामधंद्याला जायचं. हे सगळं ती सकाळी 10च्या आत करायची. कामा उशिरा गेली म्हणून वावराच्या मालकिनीचं बोलणं ती कधीच खात नव्हती. तिचा स्वभावच होता तो, लाईन दोरीत एकदम. दर रविवारी घराची सारवासुरव तिच्या मागं असायची. त्याच्या 2-3 दिवस अगोदर पोरांना शेण गोळा करून ठेवा अशी ऑर्डर ती सोडायची. याच्यात कोणी हलगर्जीपणा केला तर तिला चालत नसायचा. तिच्या कामात ती कधी चुकत नव्हती. त्यामुळं आमची पोरांची सुद्धा टंगळमंगळ करायची हिंमत नाही. अशी बारीक सारीक सगळी कामं ती पोरांवर बेलाशक सोपवून द्यायची. आम्ही सगळे तवा मराठी शाळेत जायचो. मोठा काभू घरच्या वावरात काम बघायचा. सुट्टीच्या दिवशी ज्ञानू घरच्या शेळ्या चारायला सोडायचा. तुझा नाव करी नेवरती रे अंतिरमका घराची झाडझूड करून बला बारवावरनं पाणी आणून द्यायचे. मी रोजच्या स्वयंपाकाला सरपान काडी गोळा करायची. सोपान बालवाडीत जात होता तरी त्याच्या अंगावरच्या दुधाची सवय गेली नव्हती. त्याला भूक लागली तर तो मधूनच कामाला जिकडं असन तिकडं प्यायला जायचा, इतका लहान होता तो. दादा बरेच दिवस झाले मुंबईहून घरी आला होता. गोदीतला पगार वाढायचा त्यांचा संप चालू होता. कापसाच्या गाठल्या उचलायचं हमाली काम जेवढं गोदी करून घेत होती तेवढा पगार देत नव्हती असं दादा म्हणायचा. दादा बी त्या कामाला तसा लय वैतागलेला होता. पण कुटुंबाच्या एवढ्या मोठ्या गाड्याला फक्त दोडीत राहून हाकता येईन अशी परिस्थिती नव्हती, म्हणून दादाने मुंबई बऱ्याच दिवसापासून लावून धरली होती. त्या दिवशी दोडीचा बुधवार बाजार. मोलमजुरी करणाऱ्यांना सुट्टी. तरी बी बनं आज सुट्टी घेतली नव्हती. स्वयंपाक पाणी उरकून ती गेली कामावर निघून. मी ठरल्याप्रमाणे दिस उगताच भाकरीचं पेंडकं बांधून राधा, बकूबाई, धोंडी या जोडीदारणींबरोबर म्हशा डोंगरावर सरपणाचा भार आणाय निघून गेली होती. गावापासून डोंगर 2 मैल आणि डोंगर सुरू झाल्यावर चढायचे 1-1.5 मैल, म्हणजे जाऊन येऊन जवळपास 7-1 मैलाचा पल्ला असायचा. जाताना चढाई आणि येताना भारा घेऊन उतराई. यामुळे सकाळी गेलेला किती बी चपळ असला तरी 4-5 वाजेशिवाय घराला पोचतच नसायचा. आम्ही सगळेजणी डोंगराच्या तळापासून आगीवाल्यांच्या वस्तीजवळून डोंगरावर चढून आमचा सरपण काडी गोळा करायच्या कामाला लागलो. ज्ञानू, तुझा 3 नंबरचा मामा, माझ्यापेक्षा 4 प्रवाशांनी लहान. मी इकडं सरपणाला निघून गेले आणि त्यो तिकडं मारुतीच्या देवळामागं शेळ्या चारायला घेऊन गेला. त्याच्या गावातली शेळ्या वाळणारी पोरं सोबत होतीच की. मंदिराजवळ झाडाझुडपात मागच्या बाजूला जुनी पाण्याची बारं होती. ज्ञानूमामा त्या बारवाजवळ बराच काळ घोटाळत होता. शेळ्या चारायच्या तंद्रीत असा होतो. शेळ्यांची करडं इकडून तिकडं उड्या मारायची. करडं विहिरीजवळ खेळत असल्यानं पडतीन का काय याचं त्याला भ्याव वाटला असन, म्हणून त्यांना तिथून बाजूला हाकलण्याच्या तंद्रीत तो बारवाकडे गेला. बारवाला कठडाच नव्हता आणि सरक त्या आतल्या उताराच्या बाजूनं त्याचा पाय पडला आणि त्यो आरडावारडा करत हिरीत पडला. त्याला अजिबात पावताच येत नव्हतं. नंतर घरचे धावत आले. विहिरीत गळ सोडला. ज्ञानू मामाला त्यांनी चपळाईनं बाहेर काढलं आणि गोल गोल फिरवून बघितलं, पण त्याचा जीव कवाच गेलता. झालेली घटना वाईट होती. पोरगा तरुण होता. पोलिसात कळवलं तर चिरफाड करावं लागन म्हणून तिकडं सांगितलंच नाही कोणाला. गावातले दादा केदार, नामदेव नागरे, रानू जंगल आव्हाड, शंकर पाटील केदार, पंढरीनाथ पाटील यांनीसुद्धा घ्या लवकर उरकून म्हणून सांगितलं. लगे मौतीची तयारी सुरू. जवळपासचे भाऊबंद आणि शेजारचे बांधभाऊ यांनी दुपारी 2च्या आतच ज्ञानू मामाला आग्ने डाग बी देऊन टाकला. विधी करून सगळेजण घराकडे परत फिरले होते. मी त्याची एकुलती एक बहीण.
सकाळपासून भावंडांच्या स्वयंपाकाची काळजी म्हणून सरपणाचा भारा जास्तीत जास्त मोठा कसा होईन आणि दिस मार्गी कसा लागन असं डोक्यात ठेवून होते. दिवस 2च्या पुढं काढला होता. आता सगळे जोडीदारींचे भारे बांधून तयार झाल्याशिवाय कोणाला निघता येईना. भारा उचलताना पुढच्या बाजूला उभं करून उभं असताना मधोमध चुंबळीसह त्याला डोकं लावून पुन्हा आडवा डोक्यावर घ्यायचा. इक्काला न्यारीच या. पण दोघीशिवाय तो भारा मोठा असल्यानंतर उचलणं अवघड. त्यामुळे प्रत्येकीला एक जण मदत करायची. पण शेवटचीला दुसरीनं हात लावल्याशिवाय भारा उचलणं जमत नसायचं. त्यामुळं आमचा परतीचा तांडा सोबत निघायचा. खाली सपाटी वाल्यावर पुन्हा आम्हाला झाडाखाली विसावा गायला लागायचा. कायम आगिवल्याच्या घरापासून पुढं चुनखडी मार्गे सानपाच्या माळ्याच्या बाजूनं डांबरी रस्त्याच्या पुलाच्या बोगद्यातून सरळ गावात यायचो. त्याप्रमाणे आजही आम्ही याच मार्गानं परत येत होतो. पुलाखालून येताना मसनवाट्यात चिता जाळताना मी बघितली आणि उर्रात धडकीच भरली. आमच्या घाण्या आळीतूनच आरडाओरड कानावर येत होती म्हणून हे आपल्याच गल्लीतलं हे मला कळून चुकलं. काशी आईचं मंदिर वालांडून 3-4 घरं सोडल्या का लगेच आमचं घर. आपल्याच घरासमोर बराच मोठा बायांचा घोळका दिसल्यानं माझी धडधड वाढली आणि बन एकच टाव फोडला. मथे तुझा न्यानू गेला ग, त्याच्यावर घाला केला ग, माझा बाळ गेला ग. मीही दादा आणि बच्या गळ्यात पडून हमसून रडले. मी त्याची एकुलती एक बहीण असून डोंगरात गेल्यामुळं विधी हाती लागला नाही. मी डोंगरात सापडणं कठीण होतं म्हणून गावकऱ्याने माझा विचार सोडून द्यायला लावला. मला बी त्याची सारखी रुकरुक लागली. नंतर महिनाभर बचे डोळे सारखे वल्ले राहायचे. दुःखातून सावरायला तिला बराच टाईम लागला. नंतर दादा त्याच्या गोदीच्या कामावर मुंबईला निघून गेला. त्याचा संप मिटून बरेच दिवस झाले पण पगार काय वाढला नव्हता. कामाधंद्यासाठी 1970मध्ये मला शाळेतनं काढून घेतलं आणि तिरमकाला पहिलीला शाळेत घातलं. माझं लग्न 1971मध्ये खांब्याला तुझ्या बापाबरोबर लावून दिलं आणि मग मी इकडं आले. जमवाजमीमध्ये बराच टाईम गेला. तसं नातं अगोदरचंच होतं. आपला दोडीचा दादा मावस मामा लागायचा यांचा. म्हणजे मी मामाचीच पोर होते. माय सासू सासरे शंकर बाबा आणि स्वानाई मला पांडू आप्पाला द्या म्हणायचे. पण त्याचं पहिलं लगीन झालं होतं म्हणून माय आईबापानं दुसोट्याला द्यायला सरळ नकार दिला. मग नंतर इकडचेच म्हणले द्या सयाजीबरोबर लगीन लावून. असं शेवटी माझं लगीन तुझ्या बापाबरोबर लागलं. लय सोंगा ढोंगात लावून दिलं लगीन माझ्या आणि दादानं. मग मी इकडं नांदाय आले खांब्याला. सुरुवातीला आले लय सासुरवास होता. एकत्रित खटला असल्यानं काय बोलता बी येत नव्हतं. सकाळी अर्धा कप गुळाचा चहा मिळायचा. दिवसभर वावरात काम करून संध्याकाळी अंग जाम होऊन जायचं. त्याच्यात नंतर 72ला लय मोठा दुष्काळ पडला. त्याच्यामुळं सरकारनं बरीच मातीची कामं काढली होती. आपल्या गावाच्या खालचं 5 भोकाचं मोठं तळं त्याच चालचं. सगळे गावातले लोक तवा माती कामावर जायचे. खायला ज्वारी बाजरी अजिबात राहिली नव्हती. लाल शाळू ज्वारी आलती तवा कोकणात. तिच्याच भाकरी करून सगळे लोक खायचे. त्याच साली दोडीला काबूचं लगीन होतं. त्या लग्नाच्या निमित्तानं मला दादा तिकडं घेऊन गेला. तसं बी 8-15 दिवसांनी मला बाळतपणाला न्यायलाच लागणार होतं. ते लगीन झालं आणि तवाच भोजापूरच्या चाऱ्याचं काम चालू झालं. मी तिथंच होते. वरून आपल्या दादाच्या वावराजवळ चारी आली होती. थून पुढं त्यांनी वावराच्या बरोबर मधोमध दोरी टाकून 2 फांगड्या केल्या होत्या. दादा मुंबईला कामाला होता. काबूचं लगीन लावून दिल्यामुळं दादानं त्याला मागच्या बारीला घरी येऊन मुंबईला नेलतं. ते काम त्याच्या नावावर करायचं चालू होतं. त्याला हात जोडून विनंती केली, माझ्या वावराचे 2 तुकडे होऊ देऊ नका साहेब. एका बाजूनं सरळ बांधानी चारी न्याकी खाली. ऐका गरीबाचं, वावराचं 2 तुकडं झालं तर लय नुकसान होईन माझं. पण त्यांनी काय ऐकलं नाही. 2 दिवस काहीतरी अडचणीमुळे त्यांचं काम थांबलं होतं. त्याच्यातच दादा काबूला रांकेला लावून घरी निघून आला. चारीचं काम वावराच्या मधून जाणार म्हणून त्यानं लगेच राजाराम बाबा आवडचं घर गाठलं. त्यांची त्या काळात लय चलती. त्यांचं म्हणणं ऐकून साहेबानं चारीचं काम वरच्या बांधानं सरळ खाली नेलं. मग कुठं बच्या जीवात जीव आला. पावसाळा लागायच्या आज सगळं काम त्यांनी संपून टाकलं आणि 8-15 दिवसात मला नंदा झाली. पहिली पोरगी झाली. तुझ्या बापाला आणि त्यांना पोरगा लागत होता पहिला, पण माझ्या काय हातात होतं का? म्हणून मला बाळतिडा कोणी आणलाच नाही. 1.5 महिन्यातनं दादाच मला परत खांब्याला सोडून गेला. संगमनेरवरनं खांबा गाडी नेटकीच सुरू झाली होती.
जायला यायला तेवढं साधन आणि वाणी बाबाची एक ट्रक होती. 1974ला आणि मी आगमागच बाळातीन झालो. ला हिरा झाली आणि मला मंगल. दुसरी बी पोरगीत झाली म्हणून परत माझा राग सुरू झाला. कुणीच आलं नाही पोरीला बघायला दोडीला. मी तिकडंच होते. दादापेक्षा लहाना मा चुलता नागू तात्या रोज काम करून हिरीजवळच थारोळ्यावर रातच्याला झोपायचा. असाच एक दिवस रात्री पाणी भरून थकला होता आणि रोजच्यासारखा झोपला होता. रात्री कवानीक त्याला पान लागलं काय समजलंच नाही. सकाळी हिरीवर पाण्याला गेले तेव्हा समजलं आम्हाला. फेस आला होता तोंडाला त्याच्या. आदल्या दिवशी आम्ही बऱ्याच टाईम गप्पा मारत बसलो होतो. काल दुपारची न्याहारी नागोतात्यानं माझ्यापाशी येऊन केली होती घरी. लय वाईट वाटलं मला त्याचं. नंतर 1 महिन्यानं मला परत दादानं खांब्याला नेऊन सोडलं. मंगल 6व्या वर्षाची झाली असेल. आपण गावात माळावर राहत होतो. आम्ही रोज सकाळी भाकरी बांधून माळ्यात कामाला जायचो. एक दिवस अचानक तुझी भागा त्या हातात चिठ्ठी घेऊन माळ्यात आल्या. अजून लग्न झालं नव्हतं त्यांचं. त्यांनीच वाचून दाखवली चिठ्ठी आम्हाला. जास्त आजारी आहे, तू लवकर दोडीला निघून ये, टाईम करू नको अजिबात. दोडीवरून कुणीतरी आदल्या दिवशी संगमनेरला येऊन कंडक्टरच्या हातात ती चिठ्ठी दिली होती. असं काय झालं असं ला इतक्या गडबडीत मला बोलावले. लगेच मी मंगलला पाटकोळी लावलं आणि तुझ्या बापानं नंदीला काढाव घेऊन आम्ही निघालो. वरुंडी फाट्यावरनं शिपलापूर गाठलं आणि तिथून संगमनेर आणि मग दोडी. तिथं गेलो तर घराच्या वाट्यावर बसून मला बघितल्यावर रडायला लागली. मथे तू हा नेवरती गेला. लय रडली गाळ्यात पडून माया. मुद्दाम चिठ्ठी त्याने आम्हाला ते सांगितलं नव्हतं. आज 3रा दिवस होता त्याचा. सकाळीच राख सावडून नदीला सोडून आलते ते राख बी नशिबात नव्हती माया असं म्हणायचं आता. नेवरती 7वीत होता, हुशार बी लय. काय म्हणायची नेवरती शिकून लय मोठा साहेब होणार. एक पाठी होता तो. काम करता करता त्याच्या डोक्यात सारखा अभ्यास राहायचा. तिचे मनातले इमले कधीच कोसळले होते. डोळ्याला निस्ती धार लागली होती तिच्या. 10वा केल्यावर आम्ही परत खांब्याला निघून आलो. 1-1.5 वर्षानं परत मला 3री पोरगीत झाली. 11 बोटं होती तिच्या दोन्ही हाताला मिळवून. आम्ही तिला 11 बोटीच म्हणायचो. इकडं यांना माहीत झालं. मला न्यायला कोणीच आलं नाही. या बारीला मला खांब्याला सोडायला आली होती. जाताना तिच्या संग मंगलला दिलं पाठवून. म्हणलं जमलं तर तिला तिकडं शाळेत टाक. ला सांगून टाकलं. एकदा रातीला 11 बोटी माझ्याजवळ झोपली होती. निम्म्या राती पोहत ती मला चांगली पेत होती. सकाळी तिला चांगलं पांघरून घेऊन बुजगावून झोपवलं आणि मी माझ्या कामाला लागले. बराच वेळ झाला तरी पोरीचा आवाज येईना म्हणून बघायला गेले तर तिची काय हालचालच नाही. छातीला हात लावून बघितला तर श्वास घेत नव्हती. लगी मोठ्या बाईला आवाज देऊन बोलवलं तर त्यांनी सांगितलं मथे 11 बोटी गेली. माझं तर काळीजच तुटलं. नंतर सगळ्यांनी तिला चाच पडून बघितलं पण ती खरंच मरून गेली. ती 3 महिन्यातच 11 बोटी गेली. तसं पाहिलं ना तर मला सोडून ती सगळ्याला नकोच होती. देवानं माझ्या वट्टीत दिली म्हणून मला तर सांभाळणं भाग होतं का नाही. बाकीच्याने लोटलं म्हणून मला तिला थोडं लोटता येतंय. नंतर बरेच दिवस मी खाली मान घालून काढले. नंदा माझ्यापाशी होती. मंगल दोडीला राहिली. परत 1.25 वर्षात मला परत पोरगी झाली. 4थी. ती सती भामा. शेजारी भामी अक्की ऐकत होती. मी तिच्याकडे बघत, भामा अक्की झाली बरं का तो आता. तुझ्याऐवजी पोरगा झाला असता तर जमलं नसतं वय. किती सगळे अक्काचा राग करतीन. यावर भामा अक्की काही बोलली नाही. फक्त ऐकत राहिली आणि अक्का पुन्हा एकदा सांगायला लागली. ये अरे ऐका की थोडं राहिलं आता. तुझ्या बापानं आता नवीन लग्न करायचं नाटक सुरू केलं. मला सगळेजण पाण्यात बघायला लागले. एकदम खाली बघून मी जागायचं. तुझ्या बापाची आजी ठाकाई त्यांची समजूत घातली. एवढ्या बारीला बघ माझं ऐक तुला पोरग होईन. तू हे नाना ठाकाईचं सगळ्यात जास्त ऐकायचे. त्यांनी आईचं ऐकलं. मला परत दिवस गेले. या बारीला मी पण सगळ्या देवाला हात जोडून पाया पडून इनवणी करत होते. कसं का होईना मला पोरगा दे देवा. शेवटी देवानं माझं ऐकलं आणि तू झाला. माझ्याकडं बोट दाखवत अक्का म्हणली, पण तू लय रडका निघाला. काय केलं रडायचं थांबत नव्हता. नंतर गावातल्या देवलाशाकडं बघितलं तर तू नाव करी निघाला. 4-5 वर्षे अगोदर वारलेल्या तुझ्या मामाचा नेवरतीचा रे. दुसऱ्या दिवशी तुझं नाव नेवरती ठुलं. तेव्हापासनं तू रडायचा बंद झाला.
दुसऱ्या वर्षी तिरमकाची 10वी झाली, त्याला सिन्नरला 11वीला घातलं होतं. पण घरच्या तारामळीमुळं त्याला परत घरी ठेवून घेतलं. सोपान तवा 7वीला होता. नंतर मला तुझ्या पाठीव झाला दत्ता. मग तुझ्या बापाचं डोकं आलं ठिकाणावं एकदम. नंतर काय त्याने पुन्हा लगीन करायचं नाव नाही काढलं. नंदा मोठी झाली. तुला सांभाळायला तिला घरीच ठेवलं होतं. तिचं वय नसूनही लहान वयात गावातल्या शेंडग्याचे तिथं लगीन जुळलं. तू थोडा काळचा झाला. तिच्या लग्न तू चांगला लुटू पळत होता आणि दत्ता काय अंगावरच पियत होता. नंदाचं लग्न झाल्यावर 8-15 दिवसात तिरमकाचं लग्न होतं. 2-2 पोरांना सांभाळायचं मला अजिबात जमत नव्हतं. बला माही किवाली. तुला दोडीला सोडला आणि मी खांब्याला निघून आले. नंतर तू गोजराईच्या बालवाडीत जायला लागला. नंतर तुझं नाव कावलाच्या मराठी शाळेत शिंदे गुरुजीच्या वर्गात घातलं. इकडं खांब्याला नंदा तिच्या घरी नांदा गेली. भामा 2रीला जात होती आणि दत्ताला अजून गुरुजींनी शाळेत घेतलं नव्हतं. आम्ही इकडं खांब्याला आणि तू तिकडं मामाच्या गावाला दोडीला. माझं सगळं लक्ष तुझ्याकडंच लागलं होतं. इंदिरा गांधी गेल्या ना त्या दिवशी आपली ठकाई पण गेली. दादा आलता मावतीला. दादा कसं काय राहतो निवृत्ती तिकडं? मी दादाला विचारलो त्यावर मग ते काय काळजी करू नको, तो एकदम थिर झालाय तिथं. चांगली होईन शाळा त्याची तिथं. चांगला शिकला तर नाव निघालं आमचं आणि त्याचं होईन सोनं. असं म्हणत दादानं बोलणं थांबवलं. इकडं तो आई बाबा नाना सगळं ऐकत होते. संध्याकाळची जेवणं आटोपली होती. मी पण त्या दिवशी तुझी चिंता सोडून दिली. भामा अक्के आणि मी हे सगळं ऐकून शांत झालो. बराच वेळ आम्ही सगळे याच्यावर विचार करत बसलो होतो. रात्रीच्या अंधारात लांबूनच दत्ताचा टेंभा चमकताना दिसला. तो येईपर्यंत पाणी वाफ्यात येऊन पोचलं होतं. परत सगळे आम्ही ज्याच्या त्याच्या लागवडीच्या कामाला लागलो. पाण्याचं बारं देताना विचार करत आणि सगळा भूतकाळ तिने माझ्या पुढे ठेवला होता. मी मामाच्या गावाला कसा पोचलो, रांकीला कसा लागलो, हे सगळं कोडं अक्कानं त्या रात्री मला माय माझी सांगाती होऊन उलगडवलं होतं. सुट्टीला खांब्याला आल्यानंतर परत 1 मेला 7वीचा निकाल घ्यायला मी दोडीला जाऊन आलो. घुले सरांनी मार्कशीट हातात देताना 64% मार्क पडल्यामुळे मला सगळ्यांसमोर शाबासकी दिली. उन्हाळाभर चालू असलेल्या कामधंद्यामुळे मी काही जास्त शाळेचा विषय काढला नव्हता. पण आता सुट्ट्या संपल्यामुळे 2 दिवसांनी मला नाना दोडीला सोडून येणार अशी कुणकुण लागली. मागच्या वर्षापर्यंत आमचं एकत्रित कुटुंब असल्यामुळे पोरांच्या शाळेची काळजी ज्याचे त्याचे आईबाप घ्यायचे. मोठ्या नंदा अक्कीचं निरक्षर असताना तर मंगल अक्कीचं अर्धवट शिक्षणावर लग्न उरकलेलं होतं. वेगळं निघाल्यामुळे कर्जाचा भारा डोक्यावर घेऊन नाना आणि अक्का हिकमतीनं भामा अक्की, दत्ता आणि मला शिकवत होते. कांद्याच्या रोपाला रान तयार करायचं म्हणून त्या दिवशी नाना मळ्यातल्या वावरात सकाळपासून काम करत होते. दत्ताही त्यांच्याबरोबर तिकडेच गेला होता. भामा अक्की डोंगराला टाकलेल्या सरपणातनं संध्याकाळच्याला काड्या बाजूला काढत होती. मी अक्काबरोबर मधल्या वावरात गायांना घास कापाय गेलो. मला परत शाळेला सोडायचं हा विषय धरून मी घास कापता कापता, अक्का मी काय यावर्षी जाणार नाही दोडीला, काय बी कर, लय नको झाली शाळा. एक तर मामाचे हाल, त्याच्यात तिथं कोणाची पटत नाही, त्यामुळे सारखे भांडणं वात्यात. आणि दादाला सारखा घोर लागतोय माझ्या शाळेचा. तेव्हा आम्ही जातो इकडं शाळेला, आपल्या आशवीला नाही तर गावातच. नाना दाखला काढून आणायला सांग महा, तुझं ऐकतेत ते. असं मी कदरल्यासारखं सांगून तिच्याकडे पाहायला लागलो. त्या दिवशी मी अक्कामागं बरीच बुणबुण लावली होती. घासाचं ओझं तिने माझ्याकडनं डोक्यावर उचलून घेतलं. उरलेला घास मी कवळीत घालून गव्हाणी पुढे आणून टाकला आणि सपरासमोर ओट्यावर येऊन बसलो. मी अक्काला हे सगळं सांगितल्यानंतर तिने तोंडातनं एक शब्दही काढला नाही. तिचं डोकं बंद पडल्यासारखं झालं होतं. तेवढ्यात मळ्यातनं नाना आणि दत्ता आले. घास पाहिल्यानंतर गाई दाव्यानं हिसके मारायला लागल्या म्हणून अक्का त्यांना लगेच घास टाकायला लागली. तेवढ्यात नानांनी, अय चांगला हिस गाळून घास टाक, काल भांडी फुगली होती, तो 18 बसला होता तिला घासाचा. कवळीच्या कवळी जशी तशी टाकली तर गाबा खाऊन मोकळ्या होत्या त्या पाट्ट्या दिशी, पण नंतर लई ताण होतं. गाया नाही फुगणार, तो नेवरती भाऊ फुगलाय त्याच्याकडं बघा, कावाची भुनभुन लावली माय मागं त्यानं. खळलाय तो शाळेत जायला दोडीला, नाही म्हणतोय औंदा तिकडं जायला, तुम्ही सांगा त्याला. दिवसभर काम करून थकल्यावर हे ऐकून नानांचं एकदम टाळकं सटकलं. जा र काशी करा तिकडं, मला काही सांगू नका, नाही शिकले तर लगेच वावरात लई काम आहे करायला.
अरे मागच्या वर्षी आपण वाहिली निघालो, टक्केवारीचं कर्ज डोक्यावर भाऊ आपल्या. या असून सुद्धा मी कोणाला काही सांगत नाही. अजून 2-3 वर्ष झालं म्हणजे झालं. एकदा 10वी झाली की मग तुझ्या पद्धतीनं नंबर लागल तिकडं खुशाल. आणि तू म्हणतो ते बी बरोबर आहे. त्यांची परिस्थिती खराब म्हणून ते तुला कामधंदा सांगत असतील. आपलं चांगलं होत असेल तर करायला काय अडचण आहे. तुला जसं जमन तसं कर त्यांना मदत. इकडं आमचा बी फेस पडतोय काम करून वावरात, आम्ही तरी कोणाला सांगायचं. ते मला उद्देशून बोलत होते. अक्का हे सगळं गव्हाणी पुढे उभं राहून ऐकत होती. माझ्याकडे पाहता पाहता तिनं, भामा सरपण काढला असेल तर पेटव चूल आणि चहा ठेवी आम्हाला. लय कावाची तल्लफ झाली. दुपारपासनं मिसरी संपून गेली, तोंडाचं वांगाळ पडलंय. अक्कानं माझं सगळं ऐकल्याचं न ऐकल्यासारखं करून नानांकडं बघत, झालं का रोपाला रान बांधून? त्यावर नानांनी, जवळपास 5 गुंठे रान झाले. 1-1.25 एकराला आरामशीर पूर्ण तेवढं रोप. फक्त उतार चांगला व्हायला पाहिजे. तसं ते दोडीवरनं एकदम खात्रीशीर घरगुती बी आणलंय आपण. उतार व्हायला पाहिजे चांगला असं वाटतंय. पण आता बघू पुढं काय होतंय ते. असं करत करत जेवणावळीपर्यंत त्यांचं शेतीवाडीचंच चालू होतं. मी सगळं चित्र बघत होतो. माझी इच्छा नसतानाही नाना आणि अक्काचा आज अचानक कृत्रिम दबाव माझ्यावर आला. बहुतेक त्यांची या विषयावर अगोदरच कंडी झाली होती. नंतर अंधार पडता पडता त्या दोघांचं बोलणं मी घोण घालून ऐकत होतो. काही न बोलता बसल्या बसल्या पायाचा अंगठा भुईवर फिरवत फक्त त्याच्याकडे बघत होतो. शेवटी ते मला माझ्या फायद्यासाठी सांगत होते. म्हणून माझा विचार आता त्यांच्याशी हळूहळू अनुकूल होत गेला. जेवणाच्या अगोदर नानांनी परत एकदा माझ्याकडे बघत, मग कसं करतो आता? बराच वेळ मी खाली बघत होतो. त्यांच्या समोरून उठत, जातो पण मला सोडून येताना त्यांना तुम्ही समजून सांगा. भानगडी केल्यावर माझं मन नाही लागत तिकडं. मला जमलं नाही तर मी पळून येईल इकडं. आता मला सगळं माहिती झालं आहे कसं इकडं यायचं आहे ते. नानांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि हातबल झाल्यासारखं, अरे किती सांगायचं त्यांना आम्ही? तुला काय वाटतं कितीदा सांगितलं असेल सांग बरं तू? आम्हाला काही लय वाढ वाटतंय का त्यांचं भांडण झाल्यावर? त्याचं त्यांनी समजून घ्यायचं. ते काय लहान राहिले का आता समजून सांगायला एवढं बारीक सारीक? तरी पण तुला घेऊन गेलो का परत तुझ्या सामने सांगन त्यांना बास. नानांनी मला बरीच गॅरंटी दिली. ओट्यावर बसून जेवताना अक्काकडे बघत, निवृत्तीला परवा सकाळी मी येतो सोडून दोडीला, बाकीचं काम राहू दे. त्याचे कपडे लत्ते धुवून काढू द्या. त्याला एकदा शाळेत सोडून आलो ना का मग आपलं काम किती बी चाललं तरी संपणार नाही. रावसाहेब शेठला सांगितलं आहे पोराची शाळा सुरू होणार म्हणून मला 8-15 दिवसासाठी 500 रुपये हात उसने द्या. मालटाल सुरू झाला का मग देतो म्हणलं तुमचे लवकर. याला नवे कपडे लत्ते वाया घेऊन देतो एकदा संगमनेरातून. त्याची एकदा शाळा चालू झाली ना का मग काय टकटक नाही राहत. पुस्तकं सगळे आहेत भामाची, त्याला जुनेच. तसा मी दोडीला एकटा जाण्याच्या समजदार वयाचा झालो होतो, पण माझं नकार घंटेचं गाणं सुरू असल्यामुळे याला आपणच सोडून येऊ असं नानांना वाटायचं. तेही बरोबर होतं. अशा गडबडीत मी जर मध्येच कुठे थांबून दोडीला गेलोच नाही तर काय करणार अशी भीती त्यांना वाटत असणार. भामा अक्की यावर्षी 9वीला गेल्यामुळे तिची जुनी पुस्तकं मी माझ्या पिशवीत भरूनसुद्धा ठेवली होती. मला दुसऱ्या वर्षी तेच पुस्तक वापरायची म्हणून भामा अक्की कायम काळजी काट्यानं वापरायची पुस्तकं. त्यामुळे कमीत कमी 50-60 रुपयांची तरी बचत व्हायची. जुनी पुस्तकं वापरूनसुद्धा मला मार्क अक्कीपेक्षा जास्त पडायचे. त्यामुळे कधीकधी नाना आणि अक्का मला कायम शाबासकी द्यायचे. रात्री झोपताना मी परत एकदा आता दोडीच्या शाळेचा विद्यार्थी राहणार हे मनोमन पक्क करून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी अक्कानं स्वयंपाक पाणी उरकलं, बाहेरच्या चुलीवर कडक पाणी तापवलं, मला घासून आंघोळ घातली. मागच्या वर्षी एकदा नाना आणि अक्का मला भेटायला आले होते. आंघोळ घालताना तिने सहज हाताची ढोपरं बघितली तर लोखंडाला गंज धरावा तसा त्याच्यावर मळ आला होता. आई असून तिने माझी खूप कांगस केली. मला खूप शरमल्यासारखं झालं. दर रविवारी तरी चांगला दगड लावत जा की अंगाला. अगोदर भिजू द्यायचं चांगलं अंग आणि तू याच हातानं घाशीत जा हातपाय. लय झालं तर पाठ एका दिवशी मामीकडून घासून घ्यायची 8-15 दिवसातनं. निस्ता शाळा शिकतो, चांगले मार्क पाडितो, काय उपयोग आहे रे तुझा? हे सुद्धा तितकं महत्त्वाचं आहे. वंगाळवाणी राहायचं ते काय कामाचं? आता मोठा झाला तू, तुला कळाय पाहिजे. अंग घासता घासता तिने मला बजावून सांगितलं. संध्याकाळी अक्काच्या कुशीत झोपताना, भाऊ ती शाळा लई चांगली आहे, तिकडं शिकला तर तुझा फायदा होईन. 1-2 वरीस काढ. जाते दिवस निघून कळत बी नाही कशी गेले ते. आणि ते काही लोकांचे आहेत का? अरे मोलमजुरीवर आहे त्यांचं सगळं. तू बी कर, टाईम पडला तर काय फरक पडत नाही रे. कामानं कोण बारीक होते वे भाऊ.
अंथरुणात तिने माझ्या तोंडावरनं हात कुरवळत माझं मन एकदम थाऱ्यावर आणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता खांबा गाडीनं निघायचं असल्यामुळे रात्रीच पिशवी भरून खुंटीला अडकवून ठेवली. मी नाही हा करत करत शेवटी अक्का आणि नानांच्या मनासारखं झालं. सकाळी उठल्यावर आंघोळ करून उन्हाळाभर वावराशी झालेल्या मैत्रीमुळे तिकडे बघत मी आठवणींना उजाळा देत होतो. भामा, अक्की आणि दत्ता मी निघणार म्हणून ओट्यावर उभे. अक्कानं दोन्ही हात माझ्या गालावरनं फिरवत सरळ तिच्या कल्ल्यावर नेऊन बोटं मोडली. तिचे डोळे पाणावले होते. चालला हा भाऊ शाळेत, असं म्हणत पदराचा पिसोरा तिच्या डोळ्यावरनं फिरवला. दिवाळीला येतीन तू, हे नाना तुला न्यायला परत, आणि येड्यावानी करू नको अजिबात तिकडं. माझं मन गेले 8 दिवसापासून एकदम जड झालं होतं, पण निघताना अचानक काय झालं कोणास ठाऊक, वातावरण थंड असूनही गरम झालं होतं. अक्काच्या आणि नानांच्या पाया पडता पडता माझ्या अश्रूंचा बांध फुटला. मी धाय मोकलून रडायला लागलो. सगळे एकमेकांकडे बघत उभे होते. तडजोडीशिवाय काही शक्य नव्हतं. लहानपणापासून आत्तापर्यंत भूगोलात शिकवलेल्या नद्या जशा दगडधोंड्यातनं वाकडी तिकडी वाट शोधत पुढं सरकत्या, तसं मलाही वाटायचं की तडजोडीशिवाय दुसरा मार्ग नाही भाऊ तुला. तसं असन तर दिसल तुला पुढची वाट, नाही तर काही खरं नाही. माझ्याकडे उत्तर काही नव्हतं. त्या डोंगरातल्या पाण्यानं सुद्धा निसर्गाशी तडजोड करत रस्ता काढला होता. इतिहासात सुद्धा बऱ्याच लढायांचा शेवट तडजोड करूनच झाला होता. इतिहास पाहिला तर शिवाजी महाराजसुद्धा बऱ्याच वेळेला परिस्थितीशी तडजोड करून पुढे गेले. रायरेश्वराच्या पिंडीवर जेव्हा त्यांनी रक्त सांडून प्रतिज्ञा घेतली, तेव्हापासून राज्याभिषेकापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांच्या मनानुसार झाल्यात असं अजिबात नव्हतं. त्यांच्या यशस्वी जीवनाच्या वाटेवर तडजोडीनं बऱ्याच ठिकाणी स्पर्श केलेला मला 4थीत गुरुजींनी शिकवला होता. भारताच्या फाळणीतसुद्धा शेवटी गांधीबाबांनी तडजोड करून स्वातंत्र्य स्वीकारलेलं होतं. या उन्हाळ्यात आमचं वावर वाट्यानं करायला ठाकराचा मुका आणि पारोमावशी आले होते. त्यांनी काही दिवस बिराड उघड्यावर टाकलं होतं. नंतर 4-8 दिवसांनी कोपी केली, सामान आत टाकलं. 8 दिवसाअगोदर या रोहिणीच्या पावसात वादळ आलं आणि ती कोपी गेली उडून. तरी ते कोणाला काही म्हणाले नाहीत. त्या रात्री त्यांनी आमच्यात सपरात बिराड टाकलं, स्वयंपाक केला. लहान तुक्या आणि गंगी तिथंच झोपले. मी विचार करत त्यांच्याकडे बघायचो, कशी होणार या पारोमावशीच्या तुक्याची आणि गंगीची शाळा. आपलं तर यांच्यापेक्षा लय बरं म्हणायचं. यांचं आज इथं तर उद्या कुठं हे ह्यांनासुद्धा माहीत नाही. आपलं तर कमीत कमी एका जागेवर आहे ना. यांची आईबाप अडाणी, बाप तर जन्मता मुका, त्याचं पारोमावशीशी झालेलं हे लगीन दुसरं, सगळा पसारा पांगलेला. शेवटी मुक्या काका आणि पारोमावशीनं परिस्थितीशी तडजोड केलीच होती की. बऱ्याच वेळा मनाची समजूत घालत घालत माझा आठवणीतला एक एक दिवस सरकत होता. 8वीला गेल्यामुळे मला बऱ्यापैकी ही जाणीव झाली होती. सगळे लोक काय करू लागलेत हे तुला आत्ता कळतंय. तू काय तेवढा बी लहान नाही. त्याच्यामुळं तुलासुद्धा आहे त्या परिस्थितीशी तडजोड करावीच लागणार, नाही तर बघ तुझं तू, असं माझं मन मला सांगायला लागलं होतं. शेवटी नानांनी माझी पिशवी हातात घेत, एवढं साल कर तिथं शाळा, पुढं पाहू मग, चल आता नको टाईम करू, गाडी हुकन आपली, असं ते म्हणाले आणि मी रस्त्याला लागलो. श्रोतेहो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. ऐकत रहा साहित्य पंढरी कथाकथन चॅनल. आणि हो, साहित्य पंढरी कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात उद्या.